नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक योगेश भादे, लोकप्रशासन विभाग, विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद। सर्वप्रथम BA प्रथम वर्षातून उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षात प्रवेशित आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं लोकप्रशासन विभागाच्या वतीनं मी मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत देखील करतो। कोविड-19 कोरोनाच्या या संकटामुळे वर्गांमध्ये होणाऱ्या ज्या तासिका होत्या, ज्या टू वे कम्युनिकेशनच्या माध्यमातून होत होत्या, त्या तासिका घेण्यामध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे, अडचणी निर्माण झाल्यामुळे व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तसेच ऑनलाईन लेक्चर्सच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्याचा एक प्रयत्न हा विविध स्तरावर, विविध विद्यापीठांच्या माध्यमातून, विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून चालू आहे। त्याच पद्धतीने आपण देखील व्हिडिओच्या माध्यमातून आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून या वर्षीचा अभ्यासक्रम शिकणार आहोत। मित्रांनो, BA प्रथम वर्षामध्ये लोकप्रशासन विषयामध्ये आपल्याला प्रथम सत्राला 2 पेपर आपण अभ्यासलेले आहेत। त्यामधला पहिला पेपर हा लोकप्रशासनाच्या सिद्धांतांशी निगडित होता आणि दुसरा पेपर हा भारतीय प्रशासनाशी निगडित होता। त्याच पद्धतीने BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण 2 पेपर अभ्यासले होते। एक पेपर हा महाराष्ट्र प्रशासनाशी निगडित होता आणि एक पेपर हा जिल्हा प्रशासनाशी निगडित होता। मित्रांनो, BA द्वितीय वर्षामध्ये तिसऱ्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा लोकप्रशासनाचे 2 पेपर अभ्यासणार आहोत आणि चौथ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा 2 पेपर आपण लोकप्रशासनाचे अभ्यासणार आहोत। आता या तिसऱ्या सत्रामध्ये जे 2 पेपर अभ्यासणार आहोत त्यातला एक पेपर जो आहे तो पेपर मी तुम्हाला शिकवणार आहे, पर्सोनेल ॲडमिनिस्ट्रेशन, आणि एक पेपर स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडित आहे, जो पेपर तुम्हाला सध्या खोले सर शिकवित आहे। मित्रांनो, विद्यापीठाने आपल्याला जो सिलेबस निश्चित करून दिलेला आहे, हा सिलेबस अभ्यासत असताना आपल्याला हे बघावं लागेल की हा संपूर्ण सिलेबस आपल्याला एकूण 7 प्रकरणांच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे। त्यातलं एक एक प्रकरण आपण कशा पद्धतीने पुढे सरकणार आहोत ते आपण इथे बघूया। पहिलं प्रकरण जे आहे ते आहे पर्सोनेल ॲडमिनिस्ट्रेशन, मीनिंग अँड फंक्शन्स। कर्मचारी प्रशासनातील पहिलं प्रकरण पर्सोनेल ॲडमिनिस्ट्रेशन, मीनिंग अँड फंक्शन्स। कर्मचारी प्रशासन, त्याचा अर्थ आणि कर्मचारी प्रशासनाची कार्य। कर्मचारी प्रशासनाचा अर्थ आणि कर्मचारी प्रशासनाची कार्य आपण या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकरणाकडे वळूया। दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पब्लिक सर्व्हिसेस इन इंडिया, भारतातील लोकसेवा, भारतातील नागरी सेवा, या सेवांची ओळख आपण या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत। या सेवा कोणत्या प्रकारच्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। त्यातली पहिली सेवा जी आहे ती आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस, अखिल भारतीय सेवा असं त्याला आपण म्हणतो। ऑल इंडिया सर्व्हिसेस, अखिल भारतीय सेवेमध्ये एकूण 3 सेवांचा अंतर्भाव होतो। यामध्ये IAS, IPS आणि IFS या 3ही सेवांचा संदर्भ, या 3ही सेवांची ओळख आपण या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत। ऑल इंडिया सर्व्हिसेस या सेवेचा अभ्यास करताना, अखिल भारतीय सेवेचा अभ्यास करताना या सेवेचा घटनात्मक दर्जा काय आहे, कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस काय आहे ते देखील आपण बघणार आहोत। मित्रांनो, त्यानंतर याच प्रकरणातला दुसरा जो घटक आहे तो आहे सेंट्रल अँड स्टेट सर्व्हिसेस। आपल्याकडे असलेल्या केंद्रीय आणि राज्यांच्या ज्या सेवा आहेत, राज्य सेवा आणि केंद्रीय सेवा, या दोनही सेवांचं स्वरूप कसं आहे ते स्वरूप आपण इथं या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत। या प्रकरणानंतर आपण पुढे वळणार आहोत तिसऱ्या प्रकरणाकडे, ट्रेनिंग।
ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स अँड प्रमोशन असं या प्रकरणाचं नाव आहे. प्रशिक्षणाच्या संस्था आणि पदोन्नती किंवा बढती असं आपण त्याला म्हणत असतो. हे प्रकरण बघण्याच्या अगोदर खरं तर रिक्रुटमेंट म्हणजे भरती हे आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु सिलेबसमध्ये तो भाग अंतर्भूत नसला तरी देखील आपण हा अभ्यासक्रम बघत असताना या प्रकरणाच्या अगोदर रिक्रुटमेंट म्हणजे भरतीचा अर्थ, भरतीचे प्रकार या गोष्टी आपण इथं समजून घेणार आहोत आणि त्यानंतर या प्रकरणाकडे वळणार आहोत. ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स अँड प्रमोशन. प्रशिक्षण या प्रकरणामध्ये एकूण ए, बी आणि सी असे 3 उपघटक आहेत. त्यातले 2 घटक ए आणि बी घटक हे ट्रेनिंगशी रिलेटेड आहेत आणि सी हा जो घटक आहे हा प्रमोशनशी निगडित आहे. ए घटकामध्ये आपण मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षणाचा अर्थ आणि प्रशिक्षणाचं महत्त्व काय आहे ते आपण समजावून घेऊयात. त्यानंतर बी या घटकामध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स, भारतामध्ये प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत, परंतु केंद्रीय पातळीवरच्या 2 आणि राज्याच्या पातळीवरच्या 2 अशा महत्त्वपूर्ण 4 संस्थांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. त्यातली पहिली संस्था जी आहे ती आहे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. मसुरी या ठिकाणी स्थित असलेली ही संस्था आहे. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी असं या संस्थेला आपण म्हणत असतो. या संस्थेची ओळख आपण इथं करून घेणार आहोत. त्यानंतर IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी. हैदराबाद या ठिकाणी स्थित असलेली ही संस्था आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी हिचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय प्रबोधिनी ही प्रामुख्याने IAS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी ही प्रामुख्याने पोलीस प्रशिक्षणासाठी प्रचलित असलेली संस्था आहे. या दोन्ही संस्था राष्ट्रीय स्तरावरील काम करणाऱ्या संस्था आहेत. त्यानंतर इथे आपण तिसरी जी संस्था पाहणार आहोत ती राज्याच्या स्तरावर काम करणारी संस्था आहे. आपल्याला ही संस्था माहिती आहे, आपण परिचित असाल या संस्थेच्या बाबतीमध्ये. यशदा, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ही संस्था पुणे या ठिकाणी स्थित असलेली संस्था आहे. या संस्थेचा देखील आपण इथे अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी चौथी संस्था जी आहे ती संस्था आहे पोलिसांना प्रशिक्षण देणारी महाराष्ट्र पोलीस ट्रेनिंग अकॅडमी. महाराष्ट्रातील पोलिसांना प्रशिक्षण देणारी अशी ही संस्था नाशिक या ठिकाणी आहे, महाराष्ट्र पोलीस ट्रेनिंग अकॅडमी. याच प्रकरणातला जो शेवटचा घटक आहे सी, खरं तर प्रमोशन हे एक स्वतंत्र प्रकरण होऊ शकतं, मात्र अभ्यासक्रम निश्चित करत असताना विद्यापीठाने तिसऱ्या प्रकरणाचाच एक उपघटक म्हणून या प्रकरणाचा स्थान निश्चित केलेला आहे. मित्रांनो, प्रमोशन मीनिंग अँड प्रिन्सिपल्स. सेवा देत असताना कर्मचारी जेव्हा प्रशासकीय सेवेत असतात त्यावेळेला विशिष्ट कालावधीनंतर त्यांची सेवा विशिष्ट काळ पूर्ण झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारावरती किंवा सेवाज्येष्ठतेच्या आधारावरती त्यांना प्रमोशन मिळत असतं, त्यांना बढती मिळत असते. आपण त्याला पदोन्नती देखील म्हणतो. या पदोन्नतीचा अर्थ आणि या पदोन्नतीची तत्व काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे तिसरं प्रकरण अत्यंत मोठं विस्तृत अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. हे प्रकरण जाणून घेतल्यावरती पुढे आपण जाणार आहोत चौथ्या प्रकरणाकडे. ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम
इन इंडिया. याला आपण भारतातील तक्रार निवारण व्यवस्था किंवा भारतातील तक्रार निवारण यंत्रणा मेकॅनिझम हे काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यातलं जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि दुसरा घटक आहे लोकपाल. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनला आपण राष्ट्रीय दक्षता आयोग असं म्हणत असतो आणि लोकपालला आपण मराठीमध्ये पुन्हा लोकपालच म्हणतो. अशा पद्धतीने चौथं प्रकरण संपल्यावर आपण पाचव्या प्रकरणाकडे वळणार आहोत. प्रॉब्लेम्स ऑफ पर्सोनेल ऍडमिनिस्ट्रेशन. कर्मचारी प्रशासनासमोर अशा कोणत्या समस्या आहेत, कोणती आव्हानं आहेत की ज्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. अशा महत्त्वपूर्ण समस्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यामध्ये पहिली जी महत्त्वाची समस्या आहे ती आहे मोरल, नैतिकता. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. नैतिकतेचा अभाव फक्त प्रशासकीय क्षेत्राशीच निगडीत आहे किंवा ही फक्त प्रशासनातलीच समस्या आहे असं नाही, तर ही समस्या सर्वच क्षेत्राशी निगडीत आहे. म्हणूनच आपल्याला शालेय स्तरावरती आता संस्कार वर्ग चालवावे लागत आहे. तर मोरल हा एक महत्त्वाचा घटक इथे आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे, दुसरी जी समस्या आहे ती आहे डिसिप्लिन, शिस्त. हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिस्त या घटकावर देखील आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे इथे आपण डिसिप्लिन, शिस्त हा घटक बघणार आहोत. तिसरी जी समस्या आहे, सगळ्यात मोठी समस्या आहे, लोकसंख्येची समस्या जशी महत्त्वाची समस्या आहे, इथे जरी अभ्यासाला नसली तरी त्या समस्ये इतकीच महत्त्वाची समस्या करप्शन, भ्रष्टाचार. भ्रष्टाचार ही अत्यंत मोठी समस्या प्रशासनासमोर असलेली आहे. या समस्येचा देखील अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आणि नंतर या प्रकरणामधला चौथी जी समस्या आहे ती आहे न्यूट्रॅलिटी इन पब्लिक सर्व्हिसेस. लोकसेवांमध्ये काम करणारे जे सनदी अधिकारी असतात यांच्याशी निगडीत हा महत्त्वाचा घटक आहे. न्यूट्रॅलिटी इन पब्लिक सर्व्हिसेस, लोकसेवेमध्ये असलेली तटस्थता हा एक महत्त्वाचा भाग इथं आपल्याला बघायचा आहे. आपल्याला कल्पना आहे की शासनामध्ये सरकार बदलत असतात. दर 5 वर्षांनी वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या पक्षांची सरकारं येतात, परंतु प्रशासन ही निरंतर चालणारी व्यवस्था असल्यामुळे प्रशासनामध्ये कार्यरत असलेले अधिकारी जे असतात ह्या अधिकाऱ्यांनी तटस्थ राहून, न्यूट्रल राहून काम केलं पाहिजे. आणि म्हणून न्यूट्रॅलिटी इन पब्लिक सर्व्हिसेस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. त्यानंतर आहे 6वं प्रकरण, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल याचा अर्थ काय आहे? याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो प्रशासकीय न्यायाधिकरण. आता प्रशासकीय न्यायाधिकरणाचा अभ्यास करताना 2 प्रकारची न्यायाधिकरण आहेत, एक सेंट्रल लेवलचं आणि एक स्टेट लेवलचं. म्हणून याच्यामध्ये 2 उपघटक आहेत. एक आहे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये CAT कॅट असं म्हणत असतो, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण. आणि त्यानंतर आहे महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण पुन्हा MAT असं म्हणत असतो, राज्याच्या स्तरावर काम करणारं. म्हणून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण असं याला आपल्याला म्हणता येईल. सगळ्यात शेवटचं जे प्रकरण आहे कर्मचारी प्रशासनातलं ते आहे रिटायरमेंट. रिक्रुटमेंटच्या माध्यमातून सेवेमध्ये दाखल होणारा कर्मचारी एका विशिष्ट वयोगटानंतर, एका विशिष्ट वयोमर्यादेनंतर सेवेतनं बाहेर जात असतो, सेवेतनं तो निवृत्त होत असतो. त्याला आपण रिटायरमेंट, सेवानिवृत्ती असं म्हणत असतो. परंतु ही सेवानिवृत्तीनंतरचा जो काळ आहे तो काळ सुरक्षित आणि व्यवस्थित जावा या दृष्टिकोनातून सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट प्रकारचे लाभ दिले जातात. जसं
की त्याला पेन्शन असेल, अंशदायी पेन्शन असेल किंवा भविष्य निर्वाह निधी असेल, अशा स्वरूपाचे लाभ दिले जातात. त्यामुळे हे प्रकरण आपल्याला बघावं लागतं. रिटायरमेंट, सेवानिवृत्ती, मिनिंग अँड बेनिफिट्स ऑफ रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्ती, सेवानिवृत्तीचा अर्थ आणि सेवानिवृत्तीचे लाभ, हे संपूर्ण 7 प्रकरणांच्या माध्यमातून आपल्याला कर्मचारी प्रशासनाचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करायचा आहे. प्रामुख्याने कर्मचारी प्रशासनाची पुस्तकं कोणती वापरायची, तर आपल्याला सर्वांना सिलेबसची एक कॉपी आणि त्याच्याच खाली असलेली पुस्तकांची यादी ही आपल्याला प्रोव्हाइड केल्या जाईल, ज्याच्या माध्यमातून इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतली कुठली पुस्तकं आपण वापरावी हे आपल्याला लक्षात येईल. त्या व्यतिरिक्त आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आपण वैयक्तिक संपर्क करून देखील कुठली पुस्तकं वापरावी याबाबत माहिती जाणून घेऊ शकता. आपण आता पुढच्या तासाला प्रकरण क्रमांक 1 पर्सोनेल ॲडमिनिस्ट्रेशन, मिनिंग अँड फंक्शन्स, कर्मचारी प्रशासनाची ओळख ज्या प्रकरणामध्ये आपल्याला होणार आहे, कर्मचारी प्रशासनाचा अर्थ, त्याची उद्दिष्टे, त्याची कार्य, हे आपण त्या प्रकरणात जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.